करवीर तालुक्यातील 13 गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला। या निवडणुकीत वळिवडे, वसगडे, सरनोबतवाडी, नेरली, चिंचवाड, गांधीनगर आणि हनबरवाडी या गावांमधील एकूण 13 जागांपैकी 10 जागांवर आमदार सतेज पाटील गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला। अजिंक्यतारा कार्यालयात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हनबरवाडीत सरपंच पदाच्या निवडणुकीत निवडून आलेले बाबूराव वाडकर, वळिवडेतील महेश शेळके, चिंचवाडमधील अण्णाप्पा कोळी आणि मानसी मांजरेकर, वसगडेमधील सचिन कांबळे, निशिकांत कांबळे, शामराव कोळी, सरनोबतवाडीतील सागर गजबर, नेरलीतील दयानंद जाधव, गांधीनगरमधील अशोक देवकुळे यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार पाटील यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं। यावेळी काँग्रेसमध्ये सक्रिय राहण्याबरोबरच तरुण पिढीनं गावाच्या विकासासाठी एक संघपणे काम करावं असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। सामान्य माणसांची कामं ही आपण सातत्याने केली पाहिजे आणि म्हणून निवडून आलेल्या सदस्यांनाही माझी विनंती आहे सरपंचांचं की आपण एक राहिलेल्या कार्यकाळात मी काय करणार, राहिलेल्या 18 महिन्यात काय करणार, दर महिन्याला माझं हे काम होईल अशी व्यवस्था। अनेक योजना आहेत ज्या लोकांच्या पर्यंत तुम्ही पोहोचवू शकता। असं नाही रस्ताच करायला पाहिजे, गटर करायला पाहिजे असा विषय नाही। अनेक योजना आहेत ज्या योजना तुम्ही लोकांच्या पर्यंत या ठिकाणी पोहोचवू शकता। आता सकाळी माझ्याकडे 2-3 मुलं आली, बेरोजगार तरुणांसाठी बँकांना एकत्र करून एक रोजगार मेळावा घ्या, आम्हाला कर्ज पाहिजे। किती कर्ज पाहिजे? 2 लाख रुपये पाहिजे, लई नको 2 लाख। तर बँकांना तुम्ही गोळा करा। माझा एकट्याचा तो पोरगा म्हणला माझं एकट्याच्या 2 लाखासाठी मला एवढा अल्पाटा मारायला लागत असेल तर बाकीची अशी मुलं असतील की ज्यांचे लोन प्रकरण थांबले असतील तर साहेब तुम्ही मेळावा घेतला आणि सगळ्यांना बोलवलं तर एकत्र बँका एकत्र करा आणि मेळावा घ्या। तर हे बारक्यासारख्या गोष्टी आहेत ज्या आपण ताकदीनं त्या ठिकाणी करू शकतो किंवा त्या वर्गातल्या तुमच्या अडचणी सोडवायचं काम तुम्ही करू शकता। तेव्हा माझी सदस्यांना विनंती आहे की आपण निवडून आलोय ते लोकांची सेवा करण्यासाठी, लोकांची कामं करण्यासाठी, हे आपण निश्चित ठेवा आणि त्या पद्धतीने आजपासून या ठिकाणी कामाला लागा। ऋतुराज पाटलांचे हात बळकट करायचे, काँग्रेस बळकट करायची, ही भूमिका आपल्याला स्वीकारावी लागेल। यावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, कोल्हापूर दक्षिण ग्रामीणचे संपर्क प्रमुख बजरंग रणदिवे, रणजित कुसाळे, संदीप कामत, डॉक्टर श्रीकांत चौगले, निखिल पाटील, के.डी. माने, अनिल गजबर, सनी चांदवानी, गुडू सचदेव, विनोद हुजराणी, विशाल माने, अमित लालवाणी उपस्थित होते।